और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उल्हासनगर कॅम्प 3 येथील रामकिसन करोतिया नगर परिसरात कारवाई करत 3,37,500 रुपये किमतीचा 238.5 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ जप्त केलाय। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात 2 आरोपी फरार असून त्यामधील एक हा नेपाळमधून MD पावडर विक्रीसाठी पाठवत असल्याचं तपासात समोर आलंय। उल्हासनगर परिमंडळ मागील महिनाभरात अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे। यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापित केलंय। सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार समीर सुनील गायकवाड, रोहित बनगे, हरेश्वर चव्हाण हे पथकात कार्यरत आहेत। या पथकाला उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये सी ब्लॉक परिसरात गुलशन बगदाद मस्जिदीजवळ एका गाळ्यात MD पावडरची विक्री केली जात होती। मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक शीतल बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबर्णे, पोलीस अंमलदार जितेंद्र चौधरी, सुभाष सूर्यवंशी, अनिल घुले, प्रशांत धुडे यांच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी पथकाबरोबर मिळून रात्रीच्या सुमारास रामकिशन करोतिया नगरमध्ये धाड कारवाई केली। पोलिसांनी सापळा रचून रेहान मुख्तार अहमद शेख वय 38 वर्ष राहणार अशोकनगर वालधुनी कल्याण आणि अरबाज मतीउर रहमान खान राहणार उल्हासनगर यांना ताब्यात घेतलाय। त्यांच्या ताब्यातून 238.5 ग्रॅम MD जप्त करण्यात आला। ही कारवाई हिल लाईन बदलापूर पूर्व आणि निरीक्षण कक्षातील पोलिसांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणात 2 आरोपी फरार असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबर्णे करतात। सदरची कारवाई ही काल रोजी करण्यात आलेली आहे। एकूण 238 ग्रॅम MD आपण यामध्ये जप्त केलेला आहे। जप्तीनुसार पुढील आपण कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये मूळ 2 आरोपींना आम्ही जागेवरून ताब्यात घेतलेले आहे। यामध्ये रेहान शेख आणि अरबाज खान हे 2 आरोपी आहेत। त्यातला एक जो आहे तो मध्यवर्ती हद्दीतच राहतो आणि दुसरा जो आहे तो अशोकनगर वालधुली कल्याण येथे राहतो आणि सदरचे दोन्ही इसम MD विक्रीसाठी येण्याची गुप्त बातमीद्वारा मार्फत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली होती। त्यानुसार ACP अंबरनाथ आणि मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। दोन्ही आरोपींना आपण अटक केलेलं आहे। त्यांचे इतर आणखी 2 साथीदार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्या दृष्टीने पुढील तपास जे आहे ते मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे PI श्री अशोक कोळी आणि त्यांची टीम करत आहे। सर्वसाधारणपणे MD पावडरची किंमत किती आहे? यामध्ये अंदाजे किंमत आम्ही यात लावलेली आहे। जवळपास 3.25 लाखाची ही किंमत आहे। परंतु प्रॉपर त्यामध्ये ॲनालिसिस झाल्यानंतर आणि इंटरनॅशनल मार्केटची प्राइस जी काय असेल त्याप्रमाणे त्यामध्ये पुढील करेक्शन करता येईल। तर या आरोपींवरती यापूर्वी काही MD पावडरचे गुन्हे वगैरे दाखल आहेत? यापूर्वी यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीयेत। हा पहिलाच गुन्हा आहे आणि त्यात आणखी कोण इन्व्हॉल्व आहे या दृष्टीने पण आमचा तपास सुरू आहे। या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।